वेलकम सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बुद्धिमत्ता चाचणीच्या या रौप्य महोत्सवी तासिका अर्थात 25व्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साधारणपणे 100 तासिका आणि 1000 उदाहरणे अशा प्रकारचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे आणि त्यातील आजचं 25वं लेक्चर तुमच्या समोर येत आहे. सोबत दुसरी गोष्ट आणि ती ही की साधारणपणे 40 लेक्चरमध्ये आपला संपूर्ण सिलेबस संपणार आहे. नंतर पुढे आपण सरावासाठी इतर काही उदाहरणांचा वापर करणार आहे. इतर काही तासिकांचा उरलेला आपण वापर करणार आहे. सो आता आपण वळूयात या आकृतीकडे. आपल्या नवीन टॉपिकचं नाव आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा. हा टॉपिक 6 गुणांसाठी आहे. 10% म्हणजे 6 गुण आणि 6 गुण म्हणजेच 3 प्रश्न. आणि आतमध्ये बरोबर 3च घटक आहेत. म्हणजेच अंकांवर एक प्रश्न येईल, आकृतीवर एक प्रश्न येईल आणि अक्षरांवर एक प्रश्न येईल. हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. तर वळूयात आपण या तयारीकडे. आज आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा अंकांपासून. इथे पहा अशा प्रकारची एक गोष्ट असते. या ठिकाणी काय करायचे ते आधी समजून घ्या. थोडेफार आता हा जो भाग आहे, हा जो थोडासा फेंट झालेला भाग दिसतोय, हा डार्क आहे बरं का. ते रिमूव्ह करत असताना म्हणजे बॅकग्राऊंड जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येतो. काही ठिकाणी जातो ते. थोडं फेंट होतं. पण जिथे ही अशी आकृती आहे, ही आकृती याला ही जर पायाखाली आहे, या आकृतीच्या प्रश्नाच्या ती पायाखाली आहे, तर याला म्हणतात जल. जल किंवा पाणी आणि त्यातील प्रतिबिंब. ठीक आहे. मग काही प्रश्नांना जलातील प्रतिबिंब म्हणेल, कुणी पाण्यातील प्रतिबिंब म्हणेल. आपल्या काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा जर ही आकृती अशी असेल तर याचा अर्थ या बाजूचं प्रतिबिंब म्हणजे आरशातील प्रतिबिंब. जर ही आकृती या बाजूला असेल तर या बाजूचं प्रतिबिंब. जर ही आकृती या बाजूला असेल तर या बाजूचं प्रतिबिंब. बहुतांशी म्हणजे जवळपास आपण म्हणूया 70% पर्यंत जे प्रश्न आहेत ते या दोन बाजूच्याच प्रतिबिंबावर येतात. अगदी क्वचित या ठिकाणी येऊ शकतो प्रश्न किंवा अगदी जर एखादं डोकंच फिरलं प्रश्न काढणाऱ्याचं तर तो असं काहीतरी विचारेल. मग सर याचं तिरकं वगैरे चालेल का? तसलं काही येणार नाही. ते तर अगदी म्हणजे हिशोबातच धरू नका तुम्ही. बहुतांशी या दोन प्रकारचे प्रश्न म्हणजे आरसा किंवा जलप्रतिबिंब, अगदी क्वचित ही बाजू आणि नाहीच म्हणावं अशी ही बाजू. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळं आहे. वळूयात आपण आजच्या या पहिल्या प्रश्नाच्या पोलकडे. चलो भरपूर वेळ मिळालेला आहे तुम्हाला पाहायला, समजून घ्यायला. क्वेश्चन 1, 1 2 1 2 3 4. 1 minute start. Yes. सॉरी. 18 जण आहेत आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 11 जणांनी सोडवलेलं आहे. अच्छा, 18चे पण 17 झाले. ठीक आहे. ओके. चलो. एकाने फक्त सोडवलं नाहीये. आत्ता असणाऱ्यांपैकी 15. काय आकडा पुढे मागे पुढे मागे. काही जण बाहेर जाऊन परत येत आहेत. पाहूयात आपण प्रश्नाचं जे उत्तर तुम्ही देताय ते कशा पद्धतीने देताय ते. लेट्स चेक.
1, 3, 11 आणि 0 अशा पद्धतीचं उत्तर आहे. चला म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना जमलेलं आहे. 11 जणांना जमलंय म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना जमलेलं आहे. कारण खरं उत्तर तेच आहे. आता हे उत्तर काढायचं कसं आणि वेळ कसा वाचवायचा हे आपण पाहूया. बघा, सुरुवात आहे म्हणजे स्टार्टिंगला अगदी वेळ वाचवायचा विषयच येत नाही. आपल्या इथे उत्तर काढणं हाच विषय येतो. तर जर तुमच्या समोर अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आहे की सगळीकडे सर्कल आहे. राइट? तो सर्कल काढलं तर काढलं, नाहीतर हे पण 1-2 सेकंद वाचतील. ही जी मोठी डायग्राम तुम्हाला दिसते, या जलपासून अगदी जवळ पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतं या मोठ्या डायग्राममध्ये? तर या 9चा हा अशा पद्धतीचा कॉर्नर दिसतो आहे, की जो डावीकडून खाली जाऊन उजवीकडे वर आलेला आहे. ठीक आहे. हा जर इथे आला, तर अशा पद्धतीने येईल. इज दॅट क्लिअर? 9 आणि 6. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारची डायग्राम जर का या बाजूला डाव्या बाजूला, डाव्या भागामध्ये, अर्ध्या भागामध्ये येणार असेल, तर इथे पहा ही आकृती कट. इथे आहे, इथे आहे. इथे 9 जसाच्या तसा आलेला ही आकृती कट. ओके. आता राहिल्या 2 आकृत्या. दोन्ही आकृत्यांकडे पाहिलं की कळतं ही बाजू जी आहे ती सेम आहे. इथे मात्र वर खाली झालेला आहे. 9 वर का 6 3 वर. आता आपण चेक करूयात आपल्याला काय करता येईल ते. हा जो खालचा भाग आहे तो घेतला. वर्तुळ तयार केलं आणि अशा पद्धतीने हा 6चा 9 झाला. जसं 6चा 9 झाला, विषय संपला. हे बघा 6चा 9 इथं तुम्हाला दिसतो. ही तुमची आकृती जी आहे हे तुमचं उत्तर आहे. तर हा जो 3 आहे हा उलट जाऊन इकडे 6 होणार नाहीये खाली येऊन. हां, तुम्ही इथून जर का इथे कंपेअर करायला गेलात आणि इथे जर का तुम्ही आरसा ठेवलात, तर हे होऊ शकतं. हे म्हणजे एवढ्यापुरतं बोलतोय मी. पण इथे मात्र आपल्याला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. मग पुढचा हा जो 3 आहे तो बघायची खरं गरज नाहीये. पण ठीक आहे. अशा पद्धतीने तो येईल. चलो. कोई शक, काही अडचण, काही शंका? येस. येस. 9ला उलट केलं की 6 येतो. बरोबर. बरोबर, बरोबर. व्हेरी सिंपल. ओके. नो, नो, नो. ऑप्शन 3. शाब्बास, शाब्बास. गुड, गुड, गुड. चलो नेक्स्ट. पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 कडे वळतोय मी आता. बोल. Question number 2. 1, 2, 3, 4. 1 minute poll start. चलो टाइम अप. येस. 17 जणांनी सोडवलेला आहे. सो लेट्स चेक. 17 पैकी
हो, नंतर कोणातरी जास्तीचे सेकंद मिळाले बरं का. 14 जणांनी बरोबर दिलेलं आहे 18 पैकी आणि 3 आणि 1 हे दोघं जण चुकलेले आहेत. आता आपली चूक का झाली ते तुम्हाला समजून येईल. मी दाखवतो बघा. चौघं जण चुकलेत. का चुकलेत ते पहा. साधी गोष्ट आहे. प्रश्नाकडे बघायची गरज नाही. डायरेक्ट तो आरसा किंवा ते जल कुठं आहे ते पाहायचं. इथे जल दिसतंय. ठीक आहे, षटकोन आहे. षटकोन काही काढायची गरज नाही, वेळ वाचेल. ही आकृती पहा. आता 8 आहे तर 8 जसंच्या तसं यायला परत छोटा गोल, मोठा गोल याला थोडा वेळ लागू शकतो. आपण ही आकृती घेऊयात. याचा खालचा भाग जो आहे तो आडवी रेष आहे, ती आडवी रेष तुम्ही काढली. त्यानंतर खालून वर असं उजव्या हाताला कर्व येतो या दोनचा. तसंच आपण हा कर्व घेऊयात उजव्या हाताला आणि अशा पद्धतीने. एक आकृती फिक्स झाली. चेक करा ही आकृती उजव्या हाताला आहे असा षटकोन कोणता? इथे उजव्या हाताला नाही दिसत. इथे उजव्या हाताला जशीच्या तशी दिसते. इथे उजव्या हाताला येस उलट दिसते. इथे हो उलट दिसते. आता या दोन आकृत्यांमध्ये फक्त कन्फ्युजन आहे. आता 8 कडे जाण्याची गरज नाही कारण की दोन्हीकडे सेम आहे. हे पहा. आता विषय राहिला फक्त 6चा आणि 9चा. इथे काय आहे तर 6. जर ही आकृती खाली आली तर ती ऑब्व्हियसली 9 होणार आहे. त्यामुळे 6 असणारी जशीच्या तशी असणारी जी आकृती आहे इथे कट होते आणि शिल्लक राहते 9 असणारी आकृती म्हणजे आकृती क्रमांक 4. बहुतांश विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं. व्हेरी गुड. छान. अरे वाह! आज वाढली आहे संख्या 19. छान, छान. गुड. तर चलो काही अडचण, शंका या प्रश्नामध्ये? येस. बरोबर, बरोबर. अच्छा, विहान झाला का बरा? आजारी होतास थोडा? व्हेरी, व्हेरी, व्हेरी सिंपल. ओके, ओके, ओके. गुड, 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 गुड. चलो. अरे वाह! राघव पण आहे आज. जय वैभवराज. उशिराच्या लेक्चरला सगळे असतायत म्हणायचं. उशिराच्या लेक्चरला भरपूर जण येतात. बरं आहे. ओके. नो शंकर. बरं, बरं. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूयात. सिमोल. सिंपल, सिंपल. ओ आणि पी शेजारी आहेत ना? हां, बरोबर आहे. म्हणून सिमोल झालं ते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. बघा आज अंक हे आपल्या टॉपिकचं नाव आहे. त्यामुळे अंकांच्या जलप्रतिबिंब जे आहेत किंवा आरशाच्या प्रतिमा असतील त्याविषयीचे प्रश्न आज असतील. 1, 2, 3, 4. स्टार्ट. अर्धा मिनिट संपलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3-4च जण बाकी. एकच जण बाकी आता. चलो या ठिकाणी तुम्हाला उत्तर बदलायला चान्स आहे बरं का. इथे आहे चान्स तुम्हाला उत्तर बदलायला. मेन परीक्षेत नाहीये. चलो. एकाने सोडवलं नाही. अरे त्यांनी सोडवलं. ठीक आहे. लेट्स चेक. 16 जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. एकाने ऑप्शन 1 आणि एकाने ऑप्शन 4. चलो पाहूयात आपण काय होतंय ते. हा जो नंबर आहे 4 नंबर. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजतंय. याची जलप्रतिमा म्हणजेच हा जो 4 आहे ही उभी जी रेष आहे जशीच्या तशी येईल.
ही तिरकी रेषा आहे वरून खाली आलेली, ते खालून वर जाईल आणि अशा प्रकारची ही इमेज तयार होईल 4ची. 1 मध्ये आहे का? नाही. 2 मध्ये आहे का? नाही. 3 मध्ये आहे का? आहे. 4 मध्ये आहे का? नाही. इथेच गडबड लक्षात घ्या. इथे जर का अशा पद्धतीचा आरसा असता, आरसा, तर ही प्रतिमा इथल्या 4 सोबत जुळली असती. पण तिथे नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 3. एकच शिल्लक राहिला ना. बाकी तर आपोआप जुळणारच. येस. नको, मला नाही वाटत यासाठी फारसा वेळ घालवायला हवा म्हणून. चलो, का घालवायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे बाकीच्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन द्यायला. ओके, ओके. काही हरकत नाही सिद्धांत. ठीक आहे. मेन एक्झाम मध्ये करू नका असं. चुकून दुसरीकडे गोल केला. चलो, चलो, चलो. व्हेरी, व्हेरी सिंपल. गुड, गुड, गुड. नो प्रॉब्लेम. येस. चलो, नेक्स्ट. Next question, question number 4. Start. विजन, व्हेरी गुड. माझ्या मते सगळ्यात जास्त प्रेझेंटी आज आहे आतापर्यंतची. 20 जण आलेले. 21. अरे वा. 21 जण आज. चलो, बघूयात. 3 जणांनी सोडवलेलं नाहीये, म्हणजेच 18 जणांनी सोडवलेलं आहे. 15 जण बरोबर आलेले आहेत ऑप्शन 4 आणि बाकी 2 आणि 1 या ठिकाणी चुकलेले आहेत. बघूयात आपण आता उत्तर. बघा, आपल्या जलप्रतिमा काढायची आहे. अर्थात षटकोन काढण्याची काही गरज नाही, विनाकारण वेळ नाही घालवायचा आपल्याला. या इमेजच्या खाली बरोबर अशा पद्धतीची एक उभी रेष येईल. ही डाव्या हाताला तिरकी खाली गेलेली रेष आहे. डाव्या हाताला तिरकी वर रेष येईल. ही आडवी जाणारी रेष. चलो, असा चार कुठे दिसतोय? पहिल्या आकृतीत दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये नाही. दुसरी आकृती हे या बाजूला गेलेलं तोंड आहे. ही आकृती कट. तिसऱ्या आकृतीमध्ये इथे 7 दिसतोय. ही आकृती कट. चौथ्या आकृतीमध्ये यस, पुन्हा एकदा 4 तसाच दिसतोय. आता पहा, 7 या दोन्ही ठिकाणी सेम दिसतोय. म्हणजे 7चं कंपॅरिझन करून 7 कसा आहे काय ते शोधून काहीच उपयोग नाही. आपल्याला शोधायचा फक्त आता 2 जो आहे मधला, तो असा असणार की असा असणार. सो लेट्स चेक. ही आडवी रेषा आधी, आणि ही आडवी रेषा काढल्यानंतर हा वर जातोय उजव्या हाताने, हा खाली जाईल उजव्या हाताने. आणि अशा प्रकारची आकृती इथे नाही, ही डाव्या बाजूला जाते. बघा, ही आकृती आपल्या पाहिजे ती उजव्या बाजूला जाणार आहे आणि इथे जाते उजव्या बाजूने. आकृती क्रमांक 4. चलो, कोई शक, काही अडचण, काही शंका? व्हेरी सिंपल. येस, बरोबर, बरोबर. नो प्रॉब्लेम. गुड, गुड. तर द वॉटर इमेज ऑफ 7 इज लेफ्ट. ओके, ओके. गुड. चलो, चलो, नेक्स्ट, नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 5.
क्वेश्चन 5 स्टार्ट. चलो, 2 जण असे आहेत की ज्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. 18 जणांपैकी पाहूयात आपण. 18 पैकी 16 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे. व्हेरी गुड. 3 आणि 4 असंही ऑप्शन आलेलं आहे. 3 कसा काय येऊ शकतो रे बाळा? आणि 4 एक आले आहेत. ठीक आहे. बघूयात आपण चूक काय झाली ते पण शोधूयात आपण. बाळा, ही जर का जलप्रतिमा आहे, तर हा त्रिकोण जो आहे तो असा येणार ना. पहिल्यांदा 3 कट होणार. ठीक आहे. या 3 आकृत्या राहिल्या. वळूयात या 9 कडून. सुरुवात अशी या बाजूने असा हा. म्हणजे आरशातला 6. आरशातला 6 पहिल्या आकृतीत आहे. दुसऱ्यात नाही. डाव्या हाताला पहिला, तिथे नाही. चौथ्यात आहे. ओके, इथे बघा 6 आणि 3 याच्यातच इकडे हा मराठीतला 6 दिसतोय. इकडे हा मराठीतला 3 दिसतोय. ठीक आहे, चेक करूया आपण. हा असा आहे आणि जलमध्ये तो तसाच पडणार आहे 3 म्हणून. तो 3 नंबर हा इथे येतोय. आकृती 1 ही चूक. चलो, काही अडचण, काही शंका? व्हेरी 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 सिंपल. ओके पार्थ. ठीक आहे. ट्रायंगल आणि त्यामुळे उलट अंक केलं ऑप्शन 1. ठीक आहे, ठीक आहे. छान छान, व्हेरी गुड. मी ज्या पर्याय लिहितो तो पर्याय येतच नाही. मी पर्याय काय काय म्हणतोय हा? काही कळेना. मी ज्या पर्याय तो पर्याय येत नाही. आता मी पर्याय 1 वर क्लिक केले तर पर्याय 3 ला झाले. अच्छा. ओके. ठीक आहे गणेश. खूपच सिंपल. लेट्स गो टू अनदर क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6. पोल. Question number 6. 1, 2, 3, 4. Start. ओके. चलो, 19 जणांनी सोडवलेलं आहे. चेक करूयात 19 पैकी किती जण बरोबर आलेत ते. 14 जण बरोबर आलेले आहेत आणि 5 जण चुकलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे.
चला बघा. तुम्ही काय केलं रे? तुम्ही काय याला जलप्रतिमा पाहिलीत का? अरे त्यांनी दिलाय ना, इथे आरसा दिलाय, आरसा. त्यांनी बाजूला दिलाय ना आरसा, मग कशाला जलप्रतिमा पाहिली? क्लिअर? ठीक आहे, बघा. इथे जर आरसा असेल, तर हा त्रिकोण असा तयार होणार आरशामध्ये. बरोबर याच्या उलट साईडनी. ते म्हणतात बघा, आरसा कधी खोटं बोलत नाही. आरसा जसं आहे तसं दाखवतो. बरोबर आहे? नाही. आरसा जसं आहे तसं दाखवत नाही. आरसा बरोबर उलट दाखवतो. आणि काय उलट दाखवतो? तो हे दाखवतो, उजव्याचं डावीकडं, डाव्याचं उजवीकडं. हां. काही लोकांचे बघा, काही लोकांचे सरळ फोटो छान येतात. काही लोकांचे सेल्फीवाले फोटो छान येतात. काहींचे सेल्फी छान येत नाहीत. कारण ते आहे त्याचं. तो आरसा बदलला, ते विंग बदललं, की प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपल्या थोडक्यात अशा प्रकारचा त्रिकोण असणारच उत्तर शोधायचंय. अर्थात पहिली आकृती कट होईल, दुसरी राहील, तिसरी राहील, चौथी राहील. ठीक आहे. आता 0 आणि 1 ला काहीच प्रॉब्लेम नाही. हा 1 आहे तो वरती असणारच आहे. हे बघा इथे आहे, इथे नाहीये 1 वरती, याला कट करून टाका. राहिल्या 2 आकृत्या. यात 0, 0, 0, 0 काहीच प्रॉब्लेम नाही. 2. पहिल्यांदा इथे हा 2 घेतला. हा डावीकडे जाऊन कर्व होतोय. उजवीकडे जाऊन कर्व होणार. उजवीकडे जाऊन कर्व होणार असा कोण आहे? येस, हे पहा. हा जसाच्या असा 2 जो आहे तुम्हाला तो खालच्या बाजूला जाताना दिसतोय. ठीक आहे. तसा तो जाता कामा नये. जर तो आरसा आहे, तर तो अशा पद्धतीने यायला हवा. आकृती क्रमांक 2. चलो. काही अडचण, काही शंका? येस. अच्छा, आधीच लिहून ठेवता का? व्हेरी, व्हेरी सिंपल. बरं, बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. सिद्धांत काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो. तो आपला 2 ला क्लिक केलं की 4 येतंय. असू दे, असू दे राजा. असू दे. बघू आपण. 22. आज काय हायेस्ट होते काय विद्यार्थ्यांची? उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हायेस्ट जाते काय? 25वा लेक्चर म्हणून? रौप्य महोत्सवी लेक्चर म्हणून एवढी प्रेझेंटी का? चलो, प्रश्न क्रमांक 7. स्टार्ट. चलो, टाइम ओव्हर. 19 जणांनी सोडवलेला आहे. लेट्स चेक. 19 पैकी 14 जण बरोबर आहेत. 5 जण चुकलेले आहेत. चला, चूक का झाली आहे ते आपण शोधूया. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट, हा आरसा आहे, हे जल नाही. हा आरसा आहे. आणि आरसा असल्यामुळे जसंच्या तसं तुम्हाला इथे उलट बाजू पाहिजे. आपण काय करायचं, आपण डायरेक्ट आकृती काढायला सुरुवात करायची आरशात कशी असेल ते. आपण जास्त डोकं लावायचं नाही. हा पहिला 1 दिसतोय, लगेच हा 1 लिहून टाका. 1, 1, 1, 1, 5 विषय कट लगेच. राहिल्या 3च आकृत्या. त्यात बघा 7
लिहिला की याच्यातली उत्तरासाठी आपल्याला मदत होणार आहे. कारण 7 इथला वेगळा आहे, इथला आणि इथला वेगळा आहे. हा 7 आरशात कसा असेल? हा जो पॉइंट आहे तो अलीकडे असेल. ही जी रेषा डावीकडून उजवीकडे येते, ती उजवीकडून डावीकडे जाईल आणि तशीच ही पण तिरकी जाईल. आकृती 1 कट, 2 आणि 3 शिल्लक. 2 आणि 3 मध्ये 5 जो आहे तो जसाच्या तसा आहे. त्यामुळे 5 बघायची गरज नाही. बघायची गरज आहे ते म्हणजे 4 ला. आता हा आहे 4. 4 ला बरोबर अपोज म्हणजे अशा पद्धतीने एक उभी तिरकी रेषा पहा वरून खाली जाते डाव्या साईडला. इथे वरून खाली येईल उजव्या साईडला आणि अशा पद्धतीने हा 4. येस, आकृती क्रमांक 3. चलो, कोई शक, काही अडचण, काही शंका? बघा अमित आपलं स्पष्टीकरण देत आहे सर, ते दिलं सोडून. व्हेरी 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 किती वेळा लिहिता येईल हे चेक करताय तुम्ही. व्हेरी व्हेरी लिहिण्याची आपली कॉम्पिटिशन लागली आहे का आज? होय, व्हेरी व्हेरी लिहायची कॉम्पिटिशन लागली काय? काय विहान, तो काय अमित, अजून कोण कोण आहेत? हे बघा, अजून साई, रुद्र. व्हेरी व्हेरी लिहायची कॉम्पिटिशन लागली का? कोण जास्त लिहिणार आहे ते? नाही, असं काही झालेलं नाहीये. नो नेवर. ओके, शंका नाही. छान, गुड. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. नंबर 8. स्टार्ट. 22 विद्यार्थी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो चलो, 18 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात. 14 जण बरोबर आहेत. ओके, आणि 5 जण चुकलेले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो पहा, चुकण्याची संख्या कमी व्हायला हवी रे. चला बघा, पंचकोन जसाच्या असा राहतोय सगळीकडेच, काही त्याला काढण्याची गरज नाही, वेळ वाचेल. अजून 9 आहे तो पहा, याचा हा एक मिडल पॉइंट आहे हा, किंवा इथून घेऊयात आपण खालून. इथून हा असा वरती रांगोळी कशी काढतो का आपण, रांगोळी तसाच तो आरसा. इकडून असा तर इकडून असा. 1, 2, दुसऱ्या आकृती कट, 3, तिसऱ्या आकृती कट. पहिल्यात आणि चौथ्यामध्ये मात्र 9 तसाच आहे. तर 3 आहे तो असा डावीकडे वळालेला. यांना आरशानुसार घ्यावा लागेल तो उजवीकडे वळालेला. पहिल्यात बसत नाही, इथे बसतोय. आकृतीचं उत्तर मिळालं. चलो, काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. जे चुकतायत ना त्यांनी विचारलं तर चालेल बरं का. म्हणजे मी या समजामध्ये आहे की तुम्हाला ते समजलेले, आता परत सांगायची गरज नाही, असा समज माझा आहे. ठीक आहे, ठीक आहे. चलो, क्लिक फॉर टू ऑपरेटेड. ओके ओके, ठीक आहे. तुझ्याकडे आता ते बटन चालू असेल, काय म्हणणार मी तरी. पुढचा प्रश्न 9वा.
स्टार्ट. 8 जणांनी सोडवलेलं नाही. 3 किंवा 4 जण शिल्लक राहतातच आहेत बरं का. म्हणजे थोडक्यात ते तासाला आलेत, पण ते दुसरंच काहीतरी करतात असा अर्थ होतो स्पष्ट. चलो. 5 जो आहे तो आपल्याला कसा घ्यायचा आहे? इथून सुरुवात होते ती या आतल्या पॉइंटपासून सुरुवात करूयात. ते डावीकडे गेले आपण उजवीकडे जाऊयात. ते खाली येईल. नंतर तो इथून या दिशेला असा हा येस रांगोळीसारखं सेम टू सेम उलट झालं पाहिजे. ओके. हा 5. पहिल्यात दिसत नाही, दुसऱ्यात दिसतोय, तिसऱ्यात दिसत नाही, चौथ्यात उलटा दिसतोय. जलसारखा आकृती क्रमांक 2. किती सिंपल. बघा ना, ही जी आकृती आहे ही इथं दिसत नाही, इथं दिसते, इथं दिसत नाही आणि इथे डायरेक्टली ती जलप्रतिमा असल्यासारखीच प्रतिमा आलेली आहे. त्यामुळे हे सगळं कट आणि आकृती 2 चा विजय. ठीक आहे. चलो लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. 25व्या तासिकेतील शेवटचा प्रश्न. स्टार्ट. येस. 20 जणांनी सोडवलेला आहे प्रश्न. पाहूयात बरोबर कसं आहे उत्तर ते. किती जणांचं? 13 जणांनी बरोबर दिलेलं आहे. 7 जण चुकलेले आहेत. ठीक आहे. चलो लेट्स चेक. आता इथे जलप्रतिमा आहे. आरसा हे बघा ना, हे खाली ठेवलंय ना. म्हणजे त्याची जलप्रतिमा असेल. जलप्रतिमा याचा अर्थ गोलामध्ये ही जी आडवी रेषा आहे ही जशीच्या तशी आणि हा खालून वर तसा हा वरून खाली अशा पद्धतीने हा 2 येईल. चलो असा 2 दिसतोय का? एकमय दिसतोय. 8 नाही. हा दिसतोय का? हा दिसतोय का? ओके. नेक्स्ट. हा आहे 4. 4 जेव्हा पाण्यामध्ये जातो त्यावेळेस तो सरळ रेष वरच्या टोकापासून डाव्या हाताला एक तिरकी रेष त्यानंतर आडवी रेष
नाही, हे पहा, याचं तोंड एका बाजूला आहे, याचं तोंड दुसऱ्या बाजूला आहे. चालणार नाही. याचं तोंड आणि याचं तोंड दोन्ही सेमच आहे आणि 8-8 जे आहे ते कॉमन आहे. 6 आणि 9 मध्ये आपण पाहूयात काय होतं. इथे आहे 6 आणि जेव्हा हा 6 असा होईल, दिसतो मराठी 9 सारखा होईल, तो इथे दिसतो आकृती क्रमांक 3 मध्ये, ही आकृती नाही. येस, चलो. काही अडचण, काही शंका? व्हेरी सिंपल. ओके. छान. शाबास, शाबास. गुड, गुड, गुड. नो डाउट. ठीक आहे, ठीक आहे. चलो, एक शेवटची जाहिरात करतो. तोपर्यंत काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या. येस. आजचं हे आपलं 25वा लेक्चर होतं, रौप्य महोत्सवी लेक्चर. असे एकूण 100 लेक्चर आपण करणार आहे बुद्धिमत्ते चाचणीचे आणि त्याच्यामध्ये आपण 1000 उदाहरणं सोडवणार आहोत. जे लेक्चर्स आहेत ते जर का लाईव्ह पाहायचे असतील तर हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपला डाउनलोड करा. जर रेकॉर्डेड पाहायचे असतील तर योगेश पाटील अकॅडमीवरती शिवशंभू जागर अशा प्रकारचा डीपी आहे. हे चॅनल सबस्क्राईब करा. जर शिकवणं आवडलं तर लाईक, मित्रमैत्रिणींना फायदेशीर आहे असं वाटलं तर शेअर आणि 100च्या 100 लेक्चर आणि 1000 उदाहरणांचा सराव आपल्या विद्यार्थ्यांचा घ्यायचा असेल तर त्यासाठी सबस्क्राईब. अशा 3ही टप्प्यांवरती त्यांनी आपलं जे संशोधन आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. चलो. इथपर्यंत काही अडचण, काही शंका? तर उद्या किती वाजता होणार आहे लेक्चर? 8 किंवा 9. टायमिंग पाठवेल ना मी तुम्हाला. चलो. चालेल. बाय बाय. बाय बाय. येस, येस. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे.